गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझं नाव लुले मॅडम. आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा चौथा चॅप्टर आज आपण सुरू करणार आहे. याच्या आधी पण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपच नाव होतं चॅप्टरचं, तिसरा. पण त्यामध्ये आपण ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर जर झालं, म्हणजे आपण एका नवीन पार्टनरला ॲडमिट केलं, व्यवसायात घेतलं, तर आपल्या अकाउंटिंगमध्ये काय चेंजेस होतात, कसं कॅपिटलचा गुडविलचा हिशोब करावा लागतो ते बघितलं. आता आपण रिकॉन्स्टिट्यूशनच बघणार आहे. म्हणजे पार्टनरशिप परत आपल्याला रिकॉन्स्टिट्यूट करायची आहे, परत बनवायची आहे, त्याचे नियम बदलवायचे आहे. का? कारण की आपल्यामधला एक पार्टनर रिटायर होऊन राहिला आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी आणलेलं जे कॅपिटल आहे, त्यांनी आणलेलं गुडविल, त्याचा प्रॉफिटचा हिस्सा, लॉसमधले त्याचा काही हिस्सा असेल तो, हे सगळं त्याला देताना आपल्याला कसा हिशोब करायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, तुम्हाला याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते दिलेले आहेत. सगळ्यात पहिले तर इंट्रोडक्शन तुम्हाला जसं मी आत्ता सांगितलं तसं. त्यानंतर न्यू रेशो. जेव्हा नवीन पार्टनर, समजा 3 जण आहे, त्याच्यातला एक पार्टनर जर रिटायर होतो आहे, तर नवीन जे उरलेले कंटिन्यूइंग पार्टनर म्हणणार आहे आपण त्याला, तर तो रिटायरिंग पार्टनर गेल्यानंतर जो कंटिन्यू करणार आहे, जे 2 पार्टनर व्यवसायामध्ये काम करणं, तो त्या कंटिन्यूइंग पार्टनरचा नवीन रेशो कसा काढायचा. त्यानंतर गेन रेशो. आता गेन रेशो म्हणजे असं की जसं तेवढा जो प्रॉफिट आहे, जेवढा एक समजा 100 प्रॉफिट झाला असेल, तर तो पहिले 3 लोकांमध्ये डिवाईड होत होता, आता तो 2 लोकांमध्ये डिवाईड झाला. म्हणजे त्या 2 लोकांना थोडा प्रॉफिट जास्त मिळणार आहे. तर तो किती मिळणार त्या दोघांना, तर याचा हिशोब करण्यासाठी गेन रेशो काढावा लागतो. त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ गुडविल. आता गुडविल जे असतं हे आत्तापर्यंतचे 3घांचं मिळून असेल, समजा 3 जण काम करतात, त्या 3घांचं मिळून गुडविल होतं, आता ते 2घांचंच राहणार आहे. तर मग जाताना तो आपले गुडविलचे पैसे नेणार का, की व्यवसायातच ठेवणार, किंवा त्याचं काय करणार जो रिटायरिंग पार्टनर आहे तो, किंवा जे कंटिन्यूइंग पार्टनर आहे ते सुद्धा त्या गुडविलचं काय करणार. तर ते गणिताप्रमाणे थोडे त्यांनी सिच्युएशन बदललेली असते आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. त्यानंतर आहे ट्रान्सफर ऑफ रिझर्व फंड अँड जनरल रिझर्व आणि ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस. तर जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड हे प्रत्येकच संस्थेमध्ये आपण काढत असतो, बाहेर बाजूला काढून ठेवलेले पैसे, जे आपण अडीअडचणीला, काही लॉस झाला, काही धोका झाला, नुकसान झालं, तेव्हा आपण ते वापरत असतो. पण जेव्हा आता 3 पार्टनरचे मिळून होते ते पैसे, त्याच्यामध्ये 3घांचाही वाटा होता. आज आता एक पार्टनर जर चाललेला आहे, तर त्याला त्याचा हिस्सा आपल्याला द्यावा लागेल रिझर्व फंडमधला. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा. तसंच ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, जो जमा असलेला प्रॉफिट एखादी आपण डिस्ट्रीब्यूट नाही केला, तो प्रॉफिट किंवा लॉस समजा असेल मागच्या वर्षीचा, जो ज्यावेळी 3घही पार्टनर होते आणि आता तो चालला आहे, तर त्याला जाताना त्याच्यातला सुद्धा हिस्सा आपल्याला द्यावा लागेल. त्यानंतर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. तर हे तेच आहे जो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट काढत होतो. यामध्ये आपण ॲसेट्स अँड लायबिलिटीजची करंट आत्ताची म्हणजे स्थिती आणि मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमधली स्थिती याला कम्पेअर करून त्याचा जो डिफरन्स आहे तो आपण रिव्हॅल्युएशनला टाकत होतो. त्यावरून आपल्याला त्याचा लॉस किंवा प्रॉफिट मिळत होता. तर ते सुद्धा आपल्याला इथे परत काढायचंच आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि त्यानंतर आहे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलमध्ये आपल्याला बघायचं आहे की जसा तीन पार्टनर होते, 3घांनी मिळून कॅपिटल लावलेलं होतं मागच्या वर्षीपर्यंत, या वर्षीपासून आता तो तिसरा पार्टनर जो आता आपला कॅपिटल घेऊन चालला जाणार आहे, मग व्यवसायात कॅपिटल कमी होणार. पण मग ते किती कमी होणार, आणि जर व्यवसायाला पाहिजे असेल तर या 2 जे उरलेले कंटिन्यूइंग पार्टनर आहे त्यांना आणावं लागेल का कॅपिटल अजून जास्त, कारण की हा तिसरा चालला गेल्यामुळे आपलं कॅपिटल घेऊन. तर त्यांना आणावं लागलं तर त्याला सरप्लस म्हणणार आपण. तर सरप्लस कॅपिटल किती आणावं लागेल, किंवा समजा कमी झालं तर डेफिसिट होईल आहे, म्हणजे कमी होईल आहे कॅपिटल, तर ते किती करावं लागेल. तर याचं कॅल्क्युलेशन आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर आहे टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर. आता हे सगळ्यात शेवटचं आहे की रिटायरमेंट झालेल्या पार्टनरला जेव्हा तो व्यवसाय सोडून चालला आहे त्या दिवशी आपल्याला त्याला टोटल अमाऊंट किती द्यावी लागेल. मग त्याच्यामध्ये त्याचं कॅपिटलही आलं, त्याचे गुडविलचे पैसे आले, त्यानंतर त्याचे जे हे रिझर्व फंडमधले जी शेअर आहे, सगळ्या प्रॉफिटमधला शेअर, रिव्हॅल्युएशन अकाउंटमधल्या प्रॉफिट किंवा लॉसमधला शेअर, हे सगळं त्याला देत आता टोटल अमाऊंट त्याची किती झाली हे आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे. तर ते त्या अकाउंटमध्येच करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे रिटायरमेंट ऑफ पार्टनर हे बघणार आहे. आता हे जे रिटायरमेंट आहे त्याचं इंट्रोडक्शन बघूया की रिटायरमेंट कोणत्याही कारणाने होऊ शकतं,
की जसं आपण एखाद्या पार्टनरचं ॲग्रीमेंटच संपलं, की त्यांनी इतक्या वर्षासाठीच ॲग्रीमेंट केलेलं होतं, ते ॲग्रीमेंट संपलं की कॉन्ट्रॅक्ट तो संपला म्हणूनही तो रिटायर झाला, किंवा एजमुळे तो रिटायर झाला, किंवा काही चुकीचं काम केल्यामुळे त्याला नोटीस दिल्या गेली इन केस ऑफ पार्टनरशिपच्या रिमेनिंग पार्टनरच्या थ्रू. तर अशा प्रकारचे बरेच कारणं असू शकतात ज्यांनी तो रिटायरमेंट घेऊ शकतो. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूया न्यू रेशो. न्यू रेशो म्हणजे काय बघा, इथे लिहिलं आहे, द न्यू रेशो इन विच द कंटिन्युईंग पार्टनर्स डिसाईड टू शेअर द फ्युचर प्रॉफिट अँड लॉसेस इज नोन ॲज न्यू प्रॉफिट रेशो. म्हणजे असा रेशो ज्याच्यामध्ये आपल्याला जे कंटिन्युईंग पार्टनर आहे, म्हणजे उरलेले जे कंटिन्यू करणारे जे पार्टनर आहे ते हे डिसाईड करतात की कोणत्या रेशोमध्ये कोणाला किती शेअर प्रॉफिट अँड लॉसचा किती शेअर मिळेल पुढे, म्हणजे हा जो रिटायरिंग पार्टनर आपला गेल्यानंतर किती शेअर मिळेल ते आपल्याला त्या नेट प्रॉफिटच्या ह्याच्यामध्ये दिसून येईल. तर तसा न्यू रेशो कॅल्क्युलेट करणे. त्याचं आपण एखादं एक्झाम्पल बघूया. जसं पहिलं बघा, ABC शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 4:2:1. म्हणजे जुनं हे आहे, यामध्ये जुना म्हणजे बिझनेस, त्यामध्ये ABC हे 3 पार्टनर्स आहे, ते आपला प्रॉफिट अँड लॉसेस आपला 4:2:1 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. म्हणजे काय, ABC हे जर आपण लाईनीनी बघितलं सिरीजनी तर पहिला A आहे, तर याच्यातला पण पहिला 4 जो आहे तो Aचा पार्ट आहे, म्हणजे Aचा हिस्सा आहे, 2 जो आहे Bचा हिस्सा आहे, आणि 1 जो आहे तो Cचा हिस्सा आहे, असा त्याचा अर्थ होतो. टोटल किती झाले, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे 7 रुपये समजा त्यांना प्रॉफिट झाला, तर त्यामधून 4 रुपये Aचे होतील, 2 रुपये Bचे होतील, आणि 1 रुपया Cचा होतो, असा त्याचा अर्थ असतो. आता त्यांनी म्हटलं आहे की इफ B रिटायर्स व्हॉट विल बी द न्यू रेशो. जर B रिटायर झाला, म्हणजे मधला जो आहे तो ABC मधला B तो रिटायर झाला, तर त्यांनी काय म्हटलं आहे बघा, द न्यू रेशो ऑफ A अँड C विल बी 4:1. म्हणजे सरळ तो Bचा जो 2 वाला हिस्सा आहे तो काढून टाकायचा, आणि 4:1 हा त्याचा न्यू रेशो झाला. इट इज द बाय कॅन्सलिंग B's कॅल्क्युलेटिंग बाय कॅन्सलिंग B's शेअर. म्हणजे Bचा जो शेअर आहे तो कॅन्सल करायचा आणि फक्त या दोघांचंच रेशो लिहायचा. हे पण एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, की XYZ शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. यामध्ये Z रिटायर होतो आहे, Z रिटायर्स अँड हिज शेअर इज एक्वायर्ड बाय X अँड Y इन द रेशो 3:1. याचा अर्थ काय आहे की XYZ हे 3 पार्टनर होते, ते इक्वली आपला शेअर प्रॉफिट अँड लॉसेस शेअर करत होते. इक्वली करत होते म्हणजे त्यांचा रेशो कसा झाला, 1:1:1. ठीक आहे, म्हणजे तिघांनाही सारखा शेअर, म्हणजे आपण काय म्हणणार त्याला 1:1:1, म्हणजे 1 रुपया Xचा, 1 रुपया Yचा, 1 रुपया Zचा. आता यामध्ये त्यांनी म्हटलं Z रिटायर होतो आहे, तर आणि त्यांनी काय म्हटलं की हिज शेअर इज एक्वायर्ड बाय X अँड Y. म्हणजे त्याचा जो उरलेला तो रिटायर झाला, म्हणजे आता पुढच्या वर्षी त्याच्या हिश्श्याचं जे प्रॉफिट आहे ते X आणि Y आपापसात वाटून घेतात आहे. त्याला म्हणतात आहे कोणत्या रेशोमध्ये, 3:1 या रेशोमध्ये. तर त्यांचा न्यू प्रॉफिट रेशो काय झाला, म्हणजे त्यांना जुने जे त्यांच्या हिश्श्याचे पैसे आहेत 1:1 जे मिळणार होते ते तर मिळणारच आहे, पण Z रिटायर झाल्यामुळे त्याच्या हिश्श्याचं जे प्रॉफिट आहे ते सुद्धा हे लोक 3:1 या रेशोमध्ये स्वतःकडे आपल्याकडे ठेवून देणार, कारण Z नाहीच आहे आता त्याच्यामुळे त्याचा हिस्सा यांनाच मिळणार आहे. तर याला काय म्हणतात, गेन रेशो म्हणतात. काय म्हणतात, गेन. त्यांना गेन झालेला आहे, म्हणजे जास्तीचे पैसे मिळणार आहे. मग याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर बघा तिथे लिहिलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्याचा ओल्ड रेशो लिहू सगळ्यात पहिले. ओल्ड रेशो ऑफ X:Y:Z काय होता, त्यांनी म्हटलं इक्वली शेअर होता, म्हणजे तो राहिला 1:1:1. त्यानंतर त्यांनी म्हटलं Z² जो शेअर आहे इज एक्वायर्ड बाय X अँड Y इन द रेशो 3:1. मग 3:1चा आपल्याला अपूर्णांकात लिहावं लागेल. आता 3:1ला अपूर्णांकात कसं लिहू, 3 आणि 1 4 करून टाकू, त्याला डिनॉमिनेटरमध्ये टाकू. डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये 4 गेले आणि वरती पहिला नंबर लिहू 3. म्हणजे जो X आहे त्याला किती रुपये मिळणार, 3/4, 3/4 म्हणजे 3/4. आणि Yला किती मिळणार, 1/4. ठीक आहे. आता या रेशोला आपल्याला त्यांच्या जुन्या रेशोनी मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा खाली Xचं कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलं आहे.
की एक्सनी किती गेन केलं, म्हणजे एक्सला किती जास्तीचे पैसे मिळाले. तर जुना रेशो लिहू पहिले 1/3. 1/3 कुठून आणला, त्या ओल्ड रेशोला बघा, तिघांची कॅल्क्युलेटर, त्या तिघांची ॲडिशन करा, किती होतात, 1 + 1 + 1 3. 3 आपण छेदामध्ये लिहिले आणि त्याचा एक्सचा पहिला हिस्सा आहे, तर तो एक्सचा पहिला हिस्सा किती होता, 1. म्हणजे 3 रुपयापैकी त्याला 1 रुपया मिळणार होता, म्हणून त्याला आपण लिहिलं 1/3, म्हणजे 1/3 असं लिहिलं. हा झाला त्याचा ओल्ड रेशो, म्हणजे ओल्डचं अपूर्णांकामध्ये आपण लिहिलेलं. त्याला मल्टिप्लाय केला आपण झेडचा जो एक्वायर केलेला जो रेशो होता 3:1चा, आपण किती काढला होता, 3/4. तर त्या 3/4ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. वरचं मल्टिप्लिकेशन करू, अंशाचं 3 × 3 आणि 4 × 3 = 12. हे ॲज इट इज राहू देऊ. नंतर वायचं कॅल्क्युलेशनही त्याचप्रमाणे करायचं आहे आपल्याला. वायचा पण जुना रेशो काय आहे, 1/3च आहे, कारण इक्वली शेअर करत होते ते, तर 1/3 गुणिले. आता वायचा जो हा एक्वायर्ड केलेला रेशो काय होता, तर 3/1 मधला 1 रुपया जो होता तो वायला मिळणार होता, कितीपैकी, 4 पैकी. म्हणजे त्यांचा अपूर्णांक झाला 1/4. 3 आणि 1 4 होतात ना, ते आपण छेदात लिहिले आणि जो 1 आहे तो अंशात लिहिला, तर 1/4. आणि जुना रेशो 1/3च आहे, कारण की सारखाच होता. म्हणून आपण वायचं गेन कसं काढू, आपण 1/3 × 1/4 = एकास 1 अंशाचं मल्टिप्लिकेशन आणि छेदाचं 4 × 3 = 12, म्हणजे 1/12. तर एक्सनी किती गेन केले, हा झेड जो गेला त्याचा जो त्याला शेअर जास्तीचा मिळाला, म्हणजे त्याचा जो स्वतःचा जो मिळणार होता तो तर मिळालाच, पण जास्तचा जो मिळाला तो आहे 3/12 आणि वायचा मिळाला 1/12. हे जास्तीचं मिळालेलं आहे. मग आता याच्यावरून आपण त्यांचा न्यू प्रॉफिट रेशो काढून दाखवा म्हणतात. मग आता न्यू शेअर काय होईल त्याचा, तर मग जुना शेअर आहे 1/3 प्लस नवीन शेअर आत्ता आपण काढला 3/12. या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं, तर 12 त्याचा LCM येतो, लसावी काढावा लागतो, 12 त्याचा लसावी येतो आणि वरचं कॅल्क्युलेशन 7 येतं. आता हे 7 कसं आलं, की जसं आता 1/3 + 3/12 आहे, त्याचं LCM आपण 12 काढलं, तर 1/3 त्याच्यातलं त्या 3 जो आहे छेद, त्या 3नी या 12ला डिवाईड करायचं म्हणजे भागायचं. तर मग 3 × 3 3 × 6 3 × 9 3 × 12 म्हणजे 4 आलं. आणि त्या 4नी त्या वरच्या जे अंशामध्ये जो नंबर आहे त्याला मल्टिप्लाय करायचं, तर 4 × 1 = 4. म्हणजे वरचा छेद काय झाला 4, अंश काय झाला 4 आणि छेद काय झाला 12. आणि इकडे 3/12 ॲज इट इजच राहील, कारण 12च आपला लसावी आहे आणि 12च खाली ठेवायचा असतो. आणि मग वरती आले 4/12 + 3/12, ते झाले 7/12. अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन असतं. तुम्ही करून बघा, तुमच्या लक्षात येईल. तसंच वायचा शेअर काय आला, वायचा शेअर जुना आहे 1/3 1/3च आहे, प्लस त्याचा जो नवीन गेन शेअर बघा वरती दिसलेला आहे 1/12 1/12. याचं पण कॅल्क्युलेशन तसंच करायचं आहे. 12 लसावी आला आणि वरती आपण 3नी पहिले 12ला डिवाईड केलं, ते आलं 4 आणि 4नी वरती मल्टिप्लाय केलं 1ला, तर 4 × 1 = 4. म्हणजे याचा अंश आणि याचा अंश आपण ॲड करू, 4 आणि 1 5, म्हणजे 5/12. त्याच्यामुळे आपला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आला एक्स अँड वायचा 12 कट झाले, तर 7/5 म्हणजे 7:5. म्हणजे आपण काय केलं, की ओल्ड रेशो आणि झेडचा जो रिटायर होणारा पार्टनर आहे त्याचा जो नवीन जो रेशो असतो तो त्या नवीन गेन रेशो आपण काढला आणि त्या गेन शेअरवरून त्याचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढला. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो कोणत्या कोणत्या गणितामध्ये काढायला लागू शकतात आणि त्याप्रमाणे आपल्याला ते काढावं लागतं. त्यानंतर एक गेन रेशो, म्हणजे आपल्याला आता गेन किती झाला ते काढायचं. आता त्यांनी आपल्याला बघा या गणितामध्ये 3/1 हा गेन रेशो आपल्याला ऑलरेडी दिलेला होता, दिसत आहे का तुम्हाला, 3/1. पण आता आपल्याला गेन रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करून द्यायचा आहे. मग आता गेन रेशोचा फॉर्म्युला सरळ हा इथे दिसतोय बघा तुम्हाला. गेन रेशो = न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. न्यू रेशो त्यांनी दिलेला असेल किंवा आपल्याला काढावा लागेल. ओल्ड रेशो आपल्याला माहिती असतो पहिलेच, आणि त्या न्यू रेशोमधून आपण ओल्ड रेशो जर मायनस केला तर आपल्याला तो गेन रेशो मिळतो. आता गेन रेशो कोणाचा असेल बघा, जो रिटायर होतो आहे त्याचा गेन रेशो असेल का, तो नाही. जे कंटिन्युईंग पार्टनर आहे, म्हणजे जे कंटिन्यू करतात आहे बिझनेसला, त्यांनाच तो गेन रेशो मिळत असतो, म्हणजे त्यांच्यासाठीच तो गेन रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण, की ABC आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:2. म्हणजे ABC हे
पार्टनर्स आहेत आणि त्यांनी 4:3:2 हा त्यांचा प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग रेशो होता जुना. त्यामधील बी रिटायर झालेला आहे. तर ए अँड सी हे जे आपला जो शेअर करतात फ्युचर प्रॉफिट तो इक्वली करतात असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे बी रिटायर झाल्यानंतर ए आणि सी आपला जो जे काय प्रॉफिट असेल तो इक्वली डिस्ट्रीब्यूट करतात, वाटून घेतात. तर मग त्यांचा गेन रेशो काय झाला तर बघा, आता पहिले गेन रेशोचा फॉर्म्युला लिहू आपण की गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. तर आता न्यू रेशो काय आहे, न्यू रेशो आहे आपला 1:1, कारण की त्यांनी काय म्हटलं इक्वली शेअर होतो. तर 1:1. तर 1:1 मध्ये एकाचा शेअर काय झाला 1/2, म्हणजे 1 आणि 1 2 होतात ना, ते आपण छेदात लिहिले आणि वरती अंश लिहिला 1, म्हणजे 1/2 1/2 हे दोघांचा त्याचा अपूर्णांकामध्ये जर आपण लिहायचं राहिलं तर असं येईल आहे की ए अँड सी 1/2 1/2. त्यानंतर त्यांचा ओल्ड रेशो काय झाला तर बघा, आता ओल्ड रेशो वरती दिला आहे 4:3:2, 4 3 2. मग 4 आणि 3 किती 7, 7 आणि 2 9, म्हणजे आपण छेदात किती लिहू 9 लिहू. आणि पहिला एचा रेशो काय लिहिला आहे 4, तर मग 4/9 हा त्याचा ओल्ड रेशो झाला. तर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो काय होईल आहे 1/2 मायनस 4/9. आलं का लक्षात. तर आता एचा गेन रेशो आपण म्हणजे गेन किती केलं ते काढू की त्याचा न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो घेतला आपण 1/2 मायनस 4/9. इथे पण आपल्याला लसावी काढायचा आहे 9 आणि 2. त्याचं जे छेद असतात ते वेगवेगळे असल्यामुळे आपण त्याला मायनस नाही करू शकत, म्हणून आपल्याला काय काढावं लागतं त्यांचा लसावी काढावा लागतो, LCM काढावा लागतो. तर हा लसावी बघा 9 आणि 2चा 9 दुने 18 होतो. आणि 9 दुने 18 झाल्यानंतर आपण मी आत्ता कसं सांगितलं होतं 2नी त्या 18ला डिवाईड करायचं आणि त्यात जो नंबर आला त्यांनी वरती मल्टिप्लाय करायचं. तर मग आपण करू 2नी 9 18ला जर डिवाईड केलं भागितलं तर काय येतं 2 9 18 म्हणजे 9 आलं. आणि 9नी त्यावरती 1ला मल्टिप्लाय करायचं तर 9 1 9 म्हणजे पहिला आलं 9/18 मायनस 4/9चं कसं होईल 9नी त्या 18ला डिवाईड करायचं तर 9 दुने 18 होतं 2 आलं. आणि वरती मल्टिप्लाय करायचं 2नी तर 4 दुने 8, म्हणजे आपला रेशो कसा आला पहिला आलं 9/18 मायनस 8/18. ठीक आहे. तर 9मधून 8 गेले 1 राहिला म्हणजे 1/18 म्हणजे 1/18 असं आलेलं आहे ते. आलं का लक्षात. तसंच सीचंही करा 1/2 मायनस 2/9 त्याचं येतं 5/18. आणि मग आता 18 कॅन्सल झाले तर त्यांचा गेन रेशो आला ए आणि सीचा 1:5 एकास 5. म्हणजे त्यांनी जे नवीन प्रॉफिट काढलेला आहे तो 1:5 या रेशोमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. अशा पद्धतीने खालचे 2 इल्स्ट्रेशनसुद्धा तुम्ही बघू शकता. यानंतर आपण घेतो आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल. म्हणजे हे जे गुडविल आहे, आता हे गुडविल तिघांचं मिळून होतं ते आपण कसं वाटून घ्यायचं किंवा त्याला किती द्यायचं कसं द्यायचं ते गुडविल यांनी व्यवसायातून काढून घेतले आहेत का गुडविलचे पैसे, किंवा जर नाही काढले रिटर्न ऑफ केले का रेज केले का हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे, कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला जर्नल एंट्रीज आपल्याला जर माहिती असतील तर आपण कोणत्या अकाउंटमध्ये काय लिहायचं ते आपल्याला कन्फर्म होऊन जातं. जसं त्यांनी बघा सिच्युएशन दिलेलं आहे की वेन गुडविल ऑफ अ एंटायर फर्म इज रेज्ड अँड रिटेन इन द बिझनेस. म्हणजे गुडविल पूर्ण फर्मचं म्हणजे पूर्ण तिघांचं मिळून जे जुने पार्टनर आहे त्या तिघांचं मिळून आपण दाखवलेलं आहे गुडविल आणि ते रिटेन ठेवलेलं म्हणजे व्यवसायातच ठेवलेलं आहे, त्यांना आपण काढलेलं नाही आहे. अशावेळी जर्नल एंट्री काय येते गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे हे क्रेडिट साईडला. म्हणजे जेव्हा आपण पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवू तेव्हा हे रेज केलेलं आणि रिटेन केलेलं म्हणजे बिझनेसमध्येच ठेवलेलं गुडविलची जी अमाऊंट आहे ती आपल्याला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहावी लागेल, कारण इथे टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे ती क्रेडिट साईड असते, म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहू आपण. आणि नाव काय देऊ ते वरचं डेबिट साईडवालं गुडविल अकाउंट हे नाव देऊ. आणि आता हे जे 3 पार्टनर्सचे काढणार आहे ना आपण, त्याच्यामुळे 3 पार्टनर्सच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये हे गुडविल जे आहे ते आपल्या तिघांना ते वाटून तिथे दाखवायचं आहे. त्यानंतर त्यांनी लिहिलं आहे बघा गुडविल विल अपियर इन न्यू बॅलन्स शीट. आणि जर अशी सिच्युएशन त्यांनी दिली तर हेच गुडविलचे पैसे आपल्याला नवीन बॅलन्स शीट तो गेल्यावर जो रिटायर झालेला पार्टनर आहे तो गेल्यावरच्या जी नवीन बॅलन्स शीट आपण बनवणार आहे न्यू बॅलन्स शीट त्यामध्ये आपल्याला गुडविल दाखवायचं आहे. म्हणजे आपण याचा अर्थ काय झाला की जो जाणारा पार्टनर आहे त्याला आपण गुडविलचे पैसे त्याचे शेअर दिलेला आहे फक्त,
आणि जो उरलेला आहे ते आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दाखवायचा आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे वेन गुडविल ऑफ एंटायर फर्म इज रेज्ड अँड देन रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे काढून घेणं, कमी करणं. मग गुडविलचं कॅल्क्युलेशन केलं पूर्ण ह्याचं, पण त्याचे जे पैसे आहेत ते रिटर्न ऑफ पण केलेले आहेत, म्हणजे काढून टाकले आपण व्यवसायातून. मग अशा वेळी 2 एंट्रीज होतील. पहिली एंट्री आहे की वेन गुडविल इज रेज्ड. मग गुडविल रेस्टची एंट्री काय, आता मगाशी जी केली तीच येईल आहे की गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स अकाउंट क्रेडिट. त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपल्याला तिघांच्या अकाउंटमध्ये ते गुडविलचे पैसे वाटून दाखवावे लागतील. ठीक आहे. पण रिटर्न ऑफ पण केलेलं आहे म्हणतात, म्हणजे काढून टाकलेलं आहे. तर त्याच्यासाठी काय एंट्री होईल आहे, कंटिन्युईंग पार्टनर अकाउंट कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे कंटिन्युईंग पार्टनर म्हणजे कोण, जो जाणार आहे त्याचा रेशो तर त्यांनी घेऊन घेतला, त्याचे शेअर त्यांनी घेऊन घेतला, पण जे कंटिन्यू केलेले आहे त्यांनी रिटर्न ऑफ केलेलं आहे, त्यांचा न्यू प्रॉफिट रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल आणि त्यांना त्या कंटिन्युईंग पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ते दाखवावं लागेल. तर ते डेबिट साईडला दाखवावं लागेल. जर रिटर्न ऑफ केलं असेल तर डेबिट साईडला दाखवावं लागेल. कारण की बघा इथे काय दिलं आहे, कंटिन्युईंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. नाव आपण काय देऊ, गुडविल अकाउंट देऊ आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्यांना वाटून देऊ. त्यानंतर दिलं आहे वेन गुडविल इज रेज्ड टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटेन इन द बिझनेस. म्हणजे त्यांनी म्हटलं की जे जुन्या पार्टनर्सचे जे शेअर आहे, जुन्या म्हणजे जे कंटिन्यू करणारे पार्टनर्स, त्यांचे शेअर ॲज इट इज ठेवणार, पण जे नवीन पार्टनर आहेत त्याचा जो शेअर आहे त्याचं कॅल्क्युलेशन फक्त दाखवणार. तर तेव्हा काय करू आपण, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे जेव्हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढू तेव्हा फक्त रिटायर होणारा जो पार्टनरचा जो अकाउंट राहील आहे त्याचा जो तो कॉलम राहतो त्यामध्येच आपण फक्त हे त्याच्या हिश्श्याचे गुडविलचे पैसे लिहू, त्याच्या हिश्श्याचे लिहिणं जरुरी आहे. गुडविल विल अपियर इन द न्यू बॅलन्स शीट टू दॅट एक्सटेंट. आणि तेच पैसे आपण न्यू बॅलन्स शीटमध्ये सुद्धा दाखवू की आपण हे एवढे पैसे त्या रिटायरिंग पार्टनरला दिलेले आहेत म्हणून. ठीक आहे. नंतर चौथा आहे वेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर अँड देन रिटर्न ऑफ. आणि मग हेच सेम की त्याच्याच हिश्श्याचं कॅल्क्युलेशन केलं पण रिटर्न ऑफ पण करून टाकलं, म्हणजे काढून टाकले व्यवसायातून. तर ते सेम तसंच येईल आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स अकाउंट क्रेडिट. म्हणजे रिटायरिंग पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही गुडविल द्याल, त्याचा शेअर फक्त. आणि त्यानंतर रिटर्न ऑफ पण करा म्हणतात. तर कंटिन्युईंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट त्याच्या गेन रेशोमध्ये, म्हणजे गेन रेशो आपण नाही का मग अशी कॅल्क्युलेट कसं करायचं बघितलं, त्या गेन रेशोमध्ये त्याचा कंटिन्युईंग पार्टनर्सच्या अकाउंटमध्ये आपल्याला डेबिट साईडला ते दाखवायचं आहे. आणि अशावेळी रिटर्न ऑफ केलेलं आहे म्हणजे काढून टाकले आहे पैसे, म्हणून आपण ते न्यू बॅलन्स शीटमध्ये दाखवणार नाही. त्यानंतर दिलेलं आहे इन केस गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द ओल्ड बॅलन्स शीट. समजा जर तुम्हाला दिसलं की गुडविल ऑलरेडी ओल्ड बॅलन्स शीट म्हणजे जे तिघंजणं होते त्यावेळेची त्यांची जी बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला गुडविल ऑलरेडी दिसतं आहे, तर अशावेळी काय करायचं की द डिफरन्स इन गुडविल अमाऊंट कॅन बी आयदर शोन इन द प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ऑर रिव्हॅल्युशन अकाउंट इन जुना म्हणजे रेशो इन पार्टनर्स कॅपिटल अँड MD रेशो ऑर इन पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे त्या दोघांचा जो डिफरन्स आहे, म्हणजे आत्ताचे गुडविल आणि मागच्या वर्षीचे गुडविल याचा जो डिफरन्स आहे तो तुम्ही एकतर रिव्हॅल्युशन अकाउंटला दाखवा किंवा त्यांच्या पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला दाखवा. तर अशा पद्धतीने आपल्याला गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा जो टेबल आहे हा तुम्ही व्यवस्थित काढून घ्या, म्हणजे तुम्हाला ते अजून लक्षात येईल आहे. आपण गणित करताना आपल्याला ते लक्षात येणारच आहे. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटी. तर हे तर मागच्या वेळीसारखंच आहे. मागच्या चॅप्टरमध्ये आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट काढलेला होता, ज्यामध्ये मागच्या वर्षीचे ॲसेट्स अँड लायबिलिटीचे अमाऊंट आणि या वर्षीच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीच्या अमाऊंटमध्ये जे चेंजेस झाले त्याचा डिफरन्स म्हणजे फरक जो चेंज झाला, म्हणजे मागच्या वर्षी 10,000चा होता आता 15,000चा आहे, तर म्हणजे कितीचा डिफरन्स झाला 5,000चा. आणि 5,000 वाढले की कमी झाले हे बघून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट काढत होतो की नाही, तशाच पद्धतीचं रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. आणि त्यानंतर आहे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलमध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं मग अशी की ॲडजस्टमेंट जो नवीन पार्टनर आहे रिटायरमेंट ज्याची झाली आहे असा पार्टनर आपलं कॅपिटल घेऊन जाणार, तर व्यवसायामध्ये कॅपिटल एक तर कमी होणार किंवा जास्त होणार.
मग समजायचं सरप्लस झालं तर काय करायचं, म्हणजे जास्तीचं झालं तर पार्टनर्सच्या कॅशमध्ये टाकून द्यायचं का, त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकायचं का, तर हे आपल्याला सांगावं लागेल. तर हे बघा इथे कसं त्याचं कॅल्क्युलेशन आहे की इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यूइंग पार्टनर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट दाखवावं लागेल. म्हणजे समजायचं जास्तीचं झालं कॅपिटल तर ते कंटिन्यूइंग पार्टनरला पे करून दिलं, वापस देऊन दिलं त्यांना. तर आपण अशावेळी काय करू, कंटिन्यूइंग पार्टनर्स अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची कॅश अकाउंट म्हणून एंट्री करू. तसंच इफ सरप्लस ऑन कॅपिटल अकाउंट इज नॉट पेड बट ट्रान्सफर टू लोन अकाउंट और करंट अकाउंट, सरप्लस झालेलं आहे म्हणजे जास्तीचं झालं कॅपिटल पण ते कॅपिटल अकाउंटला पे नाही केलं असं जर त्यांनी म्हटलं तर ते काय होईल, लोन अकाउंटला किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर होईल. तर ते बघा कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट अकाउंट और लोन अकाउंट. हे तर ते सिच्युएशन कशी तुमच्या गणितात दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला यांच्या एंट्रीज करायच्या आहेत. हे सगळं प्रत्येक वेळी एकाच वेळी सगळ्या गणितात येईल असं नाही आहे, काहीतरी एखादी सिच्युएशन ते तुम्हाला टाकतील. मग तुमच्या लक्षात पाहिजे की सरप्लस दिला आहे, पे जर केला आहे तर पहिली एंट्री होईल, सरप्लस दिला आहे पण पे नाही केला आहे तर दुसरी एंट्री. आता बघा तिसरं आहे कंटिन्यूइंगला डेफिसिट दिला आहे, डेफिसिट म्हणजे कमी गेलं अकाउंट कॅपिटल. तर बघा इथे लिहिलं आहे इफ कंटिन्यूइंग पार्टनर्स ब्रिंग कॅश टुवर्ड्स इज डेफिशियन्सी इन कॅपिटल अकाउंट. समजा जर डेफिशियन्सी आली तर कॅश भरावी लागेल की नाही त्यांना, किंवा कॅश त्यांना द्यावी लागेल, तर म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि डेफिसिट इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट जर केला तर करंट अकाउंट किंवा लोन अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर जे जसं आपण बनवू त्याच्याप्रमाणे गणित सोडवू तुम्हाला ते लक्षात येईल. तर हे जरा व्हिडिओ तुम्ही केअरफुली वाचा आणि त्याचे हे जे टेबल्स आत्ता आपण बघितले ते तुम्हाला पूर्ण आपल्या वहीमध्ये सॉल्व करून बघायचं आहे. उद्या आपण हे गणित करणार आहे. पेज बघा तुम्हाला इल्स्ट्रेशन नंबर 1 दिसतं आहे गिवन बिलो, राजा राणी आणि प्रधानचं. ते आपण उद्या करूया. ते पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक अमाऊंट प्रत्येक जे ट्रान्झॅक्शन दिले आहेत ते तुमच्या लक्षात येतात. ठीक आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे इल्स्ट्रेशन बघूया. तर ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये पहिले उतरवून घ्याल आणि मग आपण इथे सुरू करू म्हणजे तुम्हाला ते चांगलं लक्षात येईल. ओके, थँक्यू.